नमस्कार, कल्पनाच ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज तुमच्यासाठी थोडासा वेगळ्या विषयावर व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर सध्या मराठी मालिकेच्या चर्चेचा जो विषय चालू आहे, सावित्रीबाई फुले यांच्यावर ती मालिका होती मराठी, तर ती बंद पडली होती मध्ये. तुम्ही ती जर पाहत असाल तर तुम्हाला माहीत असेल. आता बघा, मी सहज भांडे घासता एक अमोल कोल्हेची मुलाखत पाहिली आणि त्यातूनच मला कळलं आहे की सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका पुन्हा सुरू होते, म्हणजे नव्या नावाने सुरू होते मराठी वारसा या यूट्यूब चॅनलवर. आता मी तर एकही मालिका बघत नाही, कारण माझ्या घरामध्ये जवळपास 4-5 वर्षापासून टी व्हीच नाही आहे. मला वेळच नाही टी व्ही बघायला, किंवा मला जास्त मालिका पाहायला आवडत नाही, किंवा सध्या वेळच नाही मालिका. तर सध्या तुम्ही मालिकांमध्ये काय बघताय टी व्हीवर? मला तरी असं वाटते बऱ्याच माझ्या माहितीतल्या बऱ्याच बायका ज्या सासू सुना असे यांची सिरियल्स असतात ना, त्याच बघतात मला असं वाटतं. तर आत्ताची ही जी मालिकेविषयी मी तुम्हाला सांगणार आहे, खूप सुंदर अशी मालिका आहे. मी त्याचे 2-3 एपिसोड पाहिले सुरुवातीचे. पहिली जी मालिका होती त्या चॅनलवर. आणि सावित्रीबाईंची जी मालिका आहे, हा विषय असा आहे की आपल्याला माहिती आहे, सर्व इतिहास थोडा तरी माहिती आहे, आपण पुस्तकात वाचलाय, टी व्हीवर पाहिलाय. तरी ही मालिका आपल्याला पुन्हा नव्याने पाहायला खूप आवडतं, कारण तो विषयच खूप आपल्या मनातला किंवा मनाच्या जवळचा आहे. सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले यांच्यामुळेच प्रत्येक स्त्रीला शिक्षणाचा अधिकार मिळालेला आहे, आणि प्रत्येक स्त्रीच्या मनात नक्कीच त्यांच्याबद्दल आदर आहे, आणि त्यामुळेच ही मालिका सर्वांनी पाहिली पाहिजे. आणि या मालिकेचं आता सध्या जी यूट्यूबवर आलेली आहे, त्याचं चित्रीकरणही खूप सुंदर झालं आहे, आणि सर्वच कलाकारांनी यामध्ये खूप उत्तम असं कामगिरी केलेली आहे. तेव्हा तुम्ही नक्की ही मालिका बघा. शनिवार किंवा बुधवार 2 दिवशी तुम्हाला ही मालिका पाहता येणार आहे. आता एक पहिला एपिसोड त्याचा अपलोड झालेला आहे, तोही तुम्ही नक्की पहा. तर आज तर मला तुम्हाला हीच माहिती द्यायची होती. आपण जसं आपल्या फोटोंचा जुना अल्बम पुन्हा बघतो, आणि त्यामध्ये आपल्याला नव्याने काही गोष्टी कळतात, किंवा नव्याने गोष्टी काही आपल्याला भावतात, तसंच आपण ही मालिका नक्की पाहिली पाहिजे असं मला वाटतं. आजकाल लोकांची सहनशक्ती खूपच कमी झाली आहे. तुम्ही जर मालिका बघाल ना, तर तुमच्या एक लक्षात येईल की सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले यांनी किती सहन केलेलं आहे चांगल्या गोष्टीसाठी. स्त्री शिक्षणासाठी त्यांना काय काय सहन करावं लागलेलं आहे, काय काय सोसावं लागलेलं आहे, हे तुम्हाला या निमित्ताने पुन्हा पाहायला मिळेल. आज आपण सर्व स्त्रिया ज्या स्वतः आत्मनिर्भर झालेल्या आहोत, किंवा स्वतःच्या पायावर उभ्या आहोत, तर या कोणामुळे आहोत याची प्रत्येकाला जाणीव व्हावी, यासाठी तरी तुम्ही ही मालिका नक्कीच पाहिली पाहिजे. आणि त्यांचे उपकार मानले पाहिजे की त्यांनी आपल्यासाठी इतका त्याग आणि संघर्ष केलेला आहे. खरंच खूप सुंदर कलाकृती झालेली आहे. नक्की तुम्ही ही मालिका आवर्जून बघा. आणि सध्या तर प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतोच, त्यामुळे तुम्ही यूट्यूबवर ही मालिका तुमच्या वेळेमध्ये बघू शकता. तेव्हा नक्की मालिका पहा.